नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज 12वीचे जेवढे विद्यार्थी असतील राज्यातील या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार प्रत्येकी 60,000 रुपये। हा मित्रांनो, ही योजना आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना। या योजनेमार्फत राज्यातील 12वी पास झालेले विद्यार्थी हे प्रत्येकी वर्ष 60,000 रुपये मिळू शकतात। यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, पात्रता निकष काय आहे, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच तुमच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाद्वारे राज्यातील 12वी पास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सरकारद्वारे तब्बल 60,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे। शाळकरी तसेच कॉलेजमधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळणार आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाद्वारे शिष्यवृत्ती स्कॉलरशिप स्वरूपात ही आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे। वर्षाला 38,000 रुपये ते 60,000 रुपये एवढी मदत मिळणार आहे। मित्रांनो, जे गरजू विद्यार्थी असतील, खरंच त्यांच्यासाठी खूप योग्य असे चांगली स्कीम आहे आणि ते स्कीमच्या मार्फत वर्षाला 60,000 रुपये मिळू शकतात। म्हणून तुमचे आजूबाजूला जे गरजू असे विद्यार्थी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा। मित्रांनो, या योजनेचे नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। योजनेची सुरुवात ही महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। विभाग कोणत्या विभागामध्ये मोडतं तर या विभागाचं नाव आहे इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग। त्यानंतर या योजनेचा बजेट किती आहे तो 100 कोटी आहे। केव्हा ही या योजनेची घोषणा झाली होती तर 13 डिसेंबर 2023 रोजी या योजनेचं घोषणा झालेली आहे। लाभार्थी कोण असतील तर ओबीसी मागासवर्गीय समाजातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, जे अदर बॅकवर्ड क्लासमध्ये जेवढेही विद्यार्थी मोडतात ते सगळे या योजनेचा लाभ घेऊ शकतात। लाभार्थी विद्यार्थ्याला महिन्याला किती पैसे मिळू शकतात व प्रति विद्यार्थी कशा प्रकारे पैसे भेटू शकतात तर प्रति जिल्हा 600 प्रमाणे तर 21,600 विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्याला हे निवडू शकतात। योजनेचा लाभ हा वर्षाला 43,000 ते 60,000 रुपयेपर्यंत त्यांना भेटेल आणि जे आवेदन करायचं म्हणजे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने उपलब्ध आहे। मित्रांनो, या योजनेचे काही निकष आहे, पात्रता आहे, त्याही आपण पाहूया। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा पात्रता निकष। सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी सरकारने काहीतरी पात्रता आणि निकष तयार केलेले आहेत। अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा। अर्जदार विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत नसावा। विद्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गाचे कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। विद्यार्थी बाहेरगावी त्याचे उच्च शिक्षण घेत असावा। केवळ ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनाच या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात म्हणजे 12वीमध्ये चांगले गुण मिळाले आहेत त्यांना लाभ भेटणार आहे। बघा, ज्यांनी विद्यार्थ्यांनी टॉप केला असेल आपापल्या शाळेमध्ये त्यांना तर फर्स्ट चान्स इथं दिला जाईल। सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ केवळ अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे। याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल, तुम्हाला कोणीही घरी येऊन ही योजनेचे लाभ देणार नाही। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटी आणि शर्ती आहेत, ज्या की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार पात्र विद्यार्थी निवडले जाणार आहेत, ज्यामध्ये ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल। मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची शिष्यवृत्ती ही स्वरूपात दिली जाईल। प्रत्येक जिल्ह्यातून सर्वात जास्त गुण मिळालेल्या 600 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे। म्हणजे वर्षाला राज्यातील एकूण 21,600 ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे। शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 साठी राज्य सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी तब्बल 100 कोटी रुपयाची तरतूदही केलेली आहे। त्यानुसार 21,600 विद्यार्थ्यांना 38,000 रुपये ते 60,000 रुपयेपर्यंत स्कॉलरशिप स्वरूपात ही रक्कम दिली जाणार आहे। मित्रांनो, या योजनेचा जो अनुदान तपशील आहे तो कसा आहे, तर या काहीतरी विभाग याच्यासाठी करण्यात आले। मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 32,000, निवास भत्ता 20,000 आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये। तेच याचं प्रतिवर्ष जे असेल ते 60,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप स्वरूपात दिले जातील। त्यानंतर महानगरपालिका क्षेत्रात जे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील म्हणजे डिस्ट्रिक्टला,
तर तिथं तुम्हाला भोजन भत्ता 28,000 रुपये, निवास भत्ता 15,000 रुपये आणि निर्वाह भत्ता सेम आहे, तो म्हणजे 8,000 रुपये. फक्त निवास भत्ता आणि भोजन भत्तामध्ये तुम्हाला इथे कमी करण्यात आलेलं आहे कम्पेअर टू अदर विभागमध्ये. जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला भोजन भत्ता 2500 आणि निवास भत्ता तुम्हाला कमी करण्यात आलेला आहे 12,000 आणि निर्वाह भत्ताही कमी करण्यात आलेला आहे 6,000 रुपये. प्रतिवर्ष 43,000 रुपये तुम्हाला भेटू शकतात. आणि तालुक्यात ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता राहील 23,000 रुपये, निर्वाह भत्ता 10,000 रुपये, निवास भत्ता 10,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 5,000 रुपये. अशा पद्धतीने ही 38,000 रुपये तुम्हाला प्रतिवर्ष मिळतील. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी खालील डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे अर्जदार त्याचे कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यात OBCचं असायला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक प्रत आणि मोबाईल नंबर. आणि मित्रांनो, इथं महत्त्वाचा पॉईंट दिलेला नाही, तो म्हणजे तुमचं जे उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे वर्षाला. त्यानंतर आता रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि कशाप्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. तर योजनेची अंमलबजावणी करण्याचा पहिला शासन GR हा निघालेला आहे 13 डिसेंबर 2023 रोजी. पण त्यानंतर दुसरा GR जेव्हा सरकार काढेल त्यानंतरच ही योजना राज्यात लागू करण्यात येतील. या योजनेसाठी रजिस्ट्रेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून होणार आहे. जे कॉलेज लेवलला आणि ऑनलाईनही तुम्हाला ते होईल किंवा ऑफिशियल ही वेबसाईट ही उघडण्यात सरकारमार्फत येईल. तर मित्रांनो, या योजनेचा खर्च जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा, जेणेकरून जेव्हा हा योजनेचा दुसरा GR येईल तेव्हा जे विद्यार्थी यांना माहीत असेल किंवा त्यांना माहिती घ्यायची असेल तर ते लवकरात लवकर कॉलेजमध्ये जाऊन या योजनेबद्दल माहिती घेऊ शकतील. मित्रांनो, जरी खरंच व्हिडिओ कामाचा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि गरजू विद्यार्थीपर्यंत व्हिडिओ शेअर करून घ्या. भेटूया नेक्स्ट